बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचं आणि तुम्हाला ऐकायला फार आवडेल की मला नोकरी करायची नाही, तुम्हाला पैसे कमवायचे आहेत ना, मग करिअर करा. तुम्हाला आयुष्यात एन्जॉय करायचे, मग तुम्ही हॉबी तयार करा. कुणी चहा बनवतं तर तिने असा विचार करावा की मी चहा असा बनवेन की माझ्यासारखा चहा जगात कुणी बनवणारच नाही. आपोआप तुम्हाला त्यात मजा यायला लागते आणि कुठल्या गोष्टी तुम्हाला जेव्हा मजा येते, आनंद येतो, हॅपीनेस तयार होतो, तो तुमचं एकीगाई. आपल्यासमोर खूप प्रोजेक्ट्स आहेत. आपण आता मराठीत करतोय, हिंदीत करतोय, इंग्रजीत करतोय. आपण बंगालीमध्ये पुस्तक केली आहेत, आसामीमध्ये पुस्तक झालं आहे, पंजाबीमध्ये झालं आहे, गुजराती आहेत, मल्याळम आहे, कन्नड आहे, तमिळमध्ये आता आपण चेतन भगतचं तमिळ आणि बंगाली पुस्तक केलं. तर आपल्याकडे एक इश्यू काय माहिती का, की लेखकांची कमी आहे. चांगले लेखक तयार होत नाही. मित्रांनो नमस्कार, कसे आहात? मित्रांनो, मी जेव्हा लहान होतो त्यावेळेस आम्ही काही पुस्तकं वाचायचो आणि पुस्तक वाचल्यानंतर, मी विदर्भातला, आणि पुस्तक वाचल्यानंतर जर एखाद्यानं म्हटलं की ह्या लेखकाला तुम्हाला कधीतरी भेटायचं आहे, तर असं वाटायचं की हे कसं शक्य आहे, आपण खरंच भेटू शकतो. म्हणजे असं फॅन्टसी टाईप वाटायचं. आपण आयुष्य पुढे गेलं आणि पुढे गेल्यानंतर पुण्यामध्ये आलो खास करून, आणि खरंच अशा लोकांना ज्यांनी पुस्तकं लिहिली त्यांची पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचली, पुस्तकं बंद करून त्याच्यावर खूपदा विचार केला आणि कधीच असं वाटलं नाही की आपण खरंच त्या लोकांना भेटता येईल. अशा लोकांना भेटायची सुद्धा संधी आली आणि अशा लोकांना घेऊन तुमच्याकडे आलो आहे. सर नमस्कार. नमस्कार. आज मनोज अंबिके सर आपल्या सोबत आहेत. सरांनी खूप सारी पुस्तकं लिहिलेली आहेत, पण सर नुसते पुस्तकांचे लेखकच आहेत असं नाही, सर प्रकाशक पण आहेत. जेवढी पुस्तकं सरांनी लिहिली आहे त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त पुस्तकं सरांनी प्रकाशित केलेली आहेत. आणि त्याही पेक्षा आणि त्याच्याही आधी सरांचं जे बॅकग्राऊंड आहे ते ट्रेनरचं आहे, त्याच्या आधी ते उद्योजक आहेत. अशा खूप साऱ्या भूमिकेतून सरांनी हा प्रवास केलाय आणि मला संपूर्ण खात्री आहे सरांशी गप्पा मारताना, हा सगळा प्रवास समजून घेताना आपल्याला सगळ्यांना सुद्धा ते थ्रिल जाणवेल. सर नमस्कार पुन्हा एकदा. नमस्कार. आपल्या 3S पॉडकास्टमध्ये सरांचं स्वागत आहे. सर सुरुवातीलाच खूप नमनाला घडाभर तेल जे म्हणतो आपण, असं काही न लावता मी असं म्हणेन की तुमचा हा जो प्रवास झाला, हा प्रवास तुम्हीच आम्हाला उलगडून सांगा. सर्वप्रथम धन्यवाद मला बोलवलं. तर लेखक हा जेव्हा प्रश्न येतो ना, तेव्हा मलाही प्रश्न पडतो की खरंच आपण लेखक आहोत का? कारण मी लहानपासून अनेक लेखकांची पुस्तकं वाचलीत. दमा मिरासदार आहेत, पु ल देशपांडे आहेत, रणजित देसाई आहेत, किंवा इंग्रजीमध्ये अनेक चांगले लेखक घ्या. त्यांचं लिखाण बघून स्केल असतं ना आपल्याकडे, आपण कुणाशी कम्पेअर करतो. तर मला लेखक म्हणून तुम्ही बोलवलं म्हणून धन्यवाद. तर खरं तर मी लेखक झालो किंवा कोण म्हणतात तुम्ही सुचतं कसं, लिहिता कसं, ते एक साधं सोपं उत्तर आहे. डिमांड आणि सप्लाय. जेव्हा डिमांड तयार होते ना तेव्हा तुम्ही सप्लाय करता. तर माझं बेसिक बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचं आहे आणि इंजिनिअरिंग करता करता ट्रेनिंगमध्ये मी आलो. जवळजवळ 97 सालापासून मी ट्रेनिंगमध्ये आलो. ट्रेनिंगमध्ये आल्यानंतर अनेकदा असे विषय तुम्हाला मुद्दाम लोकांकडून डिमांड येते की या विषयावर बोला, या विषयावर बोला. आता माझी म्हणजे पेरेंटिंगची पुस्तक खूप गाजली. तर ती पुस्तकाची निर्मिती झाली कशी, ती गमतीदार गोष्ट आहे. ट्रेनिंग घेताना कसं व्हायचं, आम्ही 7 दिवस ट्रेनिंग घ्यायचो. म्हणजे तुम्हाला ऐकून फार चांगलं वाटेल की एक वेळेस 600, 700, 800, 900 लोक पार्टिसिपेट असायची. 7 दिवस यायची. लिटरली एखादं नाट्यगृह गच्च भरायचं, आम्ही मध्ये रॅम करायचो आणि मी रोज 5 तास चालत मधनं बोलायचो. मग तर पालकांचे प्रश्न यायचे की आमचा मुलगा ऐकत नाही, मुलगा हट्ट करतो, मुलगा टीव्हीच बघतो, मोबाईल, कॉमन प्रश्न यायचे. मग त्याला मी छोटाही कार्यशाळा घेतली 2000 साली. हे 1 डे प्रोग्राम होता. मग लोकांनी छोटा करा प्रोग्राम, तो एवढं आम्हाला 1 दिवस येता येत नाही आहे. मग छोटे 3 तासाचा प्रोग्राम आपण केले, ते खूप गाजले. मग माझ्या टीमने सांगितलं की तुम्ही पुस्तक लिहा. आणि त्याच्या आधी मी एक मासिक चालवलं. ते मासिक इतकं गाजलं, सेल्फ हेल्प या विषयावर मासिक होतं ते. तर त्याच्या साधारणपणे 30,000-32,000 सबस्क्रायबर्स होते. तर मराठी मासिकाला 32,000 सबस्क्रायबर म्हणजे मोठी गोष्ट आहे खूप. तिथं लिहायची सवय झाली. आणि त्यात गंमत काय व्हायची की सुरुवातीला खूप जण आले किंवा मी लेख देतो. नंतर उत्साह त्यांचा. आणि मग प्रश्न ते मासिक चालवायचं आहे. मग मी आपली 4-5 नावं काढली. एक सदाघरे, एक डॉलर शास्त्री, अशी टोपण नावाने मी लिहायला सुरुवात केली. आणि 1 महिन्याला साधारणपणे 8-10 आर्टिकल लिहायचो मी. बरं.
आणि पण त्या मासिकाची रिक्वायरमेंट अशी होती की कंटेंट चांगला द्यायचा आहे, रिक्वायरमेंट कमी शब्दात मांडायचं आहे. मग तिथं खरं तर मला वाटतं माझ्यातला लेखक तयार व्हायला लागला. पण मग शॉर्टमध्ये लिहायचं आहे ना. आणि 3 वर्ष असं मी लिहित होतो. माझ्या मते इतके आर्टिकल लिहिले. मग कधी सण आले, काही त्यावेळेचं काही समजा ऑलिम्पिक आहे, त्यावेळेस जे चाललंय त्याला धरून तुम्हाला लिहायचं आहे. संपादकीय आलं, अनेक वेळा बाकी लोकांचे लेख यायचे, ते थोडे म्हणजे अपडेट नसायचे, मग एडिट करायचं. पण ती एक अशी जागा होती ना की जिथं मी लहान लहान गोष्टी लिहिल्यामुळे एक बास तयार होतो किंवा तुम्हाला प्रॅक्टिस बसते. खरा पाठ तिथं सुरू झाला आणि पुस्तकं पुढं झाली. पण ती जे 4 वर्ष मी एक मासिक चालवलं, 2012 साली मी अजून कोणाला दिलं ते, पण ते खूप मी एन्जॉय केलं. आणि लोकांना मासिकात लिहिणं हा म्हणजे ताप वाटतो. म्हणजे दिवाळी अंकाला मी लेखणी भेटत लोक ना, अरे बापरे मला लिहायचं एक आर्टिकल लिहायला त्यांना खूप दिवस लागतात. तर मी गाडीत जाताना विषय काय दिसला, काही नोट करायचो, काही कुणी काही विषय सांगितला किंवा काही सुचलं की नोट करायचो आणि लिहून टाकायचो. होत गेलं. माझ्याकडे खूप सहज होतं ते. अच्छा सर, पण मला जे जनरली तुम्ही हे सांगितल्यानंतर लोक पुढचं विचारतात, पण मला मागे जायला आवडेल की तुम्ही ट्रेनिंगकडे कसा आलात पहिल्यांदा? बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचं. अच्छा. आणि तुम्हाला ऐकायला फार आवडेल की मला नोकरी करायची नव्हती. जसं माझं कॉलेज संपलं, माझे वडील वलचंदनगरच्या कुपर नावाची चिंचवड कंपनी आहे, तिथं काम करायचे. तर त्यांच्या बॉसला त्यांनी सांगून ठेवलं की माझा मुलगा इंजिनिअरिंगला आहे. त्याने सांगितलं झाला त्याची परीक्षा झाली की त्याला घेऊन इकडे आपण लगेच जॉईन करून टाक. मला बाबाने आधीच सांगितलं की तुझी नोकरी पक्की. तर मला नोकरी करायची नव्हती. तर मी सेकंड इयरला मला सुट्टी होती 2 महिने. तर तेव्हा मी अनेक कंपन्यांमध्ये असं जायचो की जिथं मी आधी सांगितलं होतं की बाबा मला पगार नको, मला काम द्या तुम्ही. तिथं मला कंट्रोल सिस्टीम शिकायला मिळाल्या. खरंच माझं बॅकग्राऊंड मेकॅनिकलचं होतं, पण ती इलेक्ट्रिकलची रिक्वायरमेंट होती आणि तिथे एक सिनियर होते, त्यांनी शिकवलं मला सगळं. तर त्या सेकंड इयरच्या सुट्टीमध्ये 3 महिने काम केलं, ते खूप मला उपयोगी पडलं. आणि मी लहान लहान काही MIDCत काम केलं, पण माझ्या डोक्यात आपण व्यवसाय करायचा. कारण बाबांना सांगितलं मी काय त्या कंपनीत येणार नाही आणि आमचं जरा त्याच्यावर फाईट पण झाली. शेवटी आई म्हणते त्याला 2-4 वर्ष काय करायचं करू द्यात. आणि मग मी स्वतःचं वर्कशॉप सुरू केलं. हे करताना मी अनेक कंपन्यांना सप्लाय करायला लागलो. त्या थर्मॅस नावाच्या कंपनीला सप्लाय मिळालं, काम मिळालं. इंटरेस्टिंग गोष्ट कशी आहे, तिथल्या जो एक वेंडर डेव्हलपमेंटचा जो एक अथॉरिटी असते, ऑफिसर असतो, त्याला भेटायला मी गेलो. भेटायला गेलो तेव्हा मला कळलं ते काहीतरी ट्रेनिंग अटेंड करायला गेले. अच्छा. म्हणलं ठीक आहे, गेले असतील. काय वय त्यांचं असं नंतर कळलं तर त्यांचं 58 वय होतं. मला हसू आलं. आय वॉज हार्डली 24-25. आणि म्हटलं हा माणूस 58 वर्षी ट्रेनिंग अटेंड करायला गेलाय, मी वयाच्या 22-23 वर्षी काम करतोय, मला काही ट्रेनिंगची गरज नाही पडली वगैरे वगैरे. त्यांची चांगली ओळख झाली, फ्रेंडशिप झाली. आणि 60 महिन्यानंतर सहज विचारलं की सर मी जेव्हा तुम्हाला भेटायला आलो होतो, तुम्ही काय ट्रेनिंग वगैरे अटेंड करायला कुठे पाचगणी कुठे गेला होता, अजून पण या वयात करता ट्रेनिंग? अच्छा. त्यांना माझा जरा चिमटा कळला. म्हणजे सिट डाऊन बसवलं, पुढे एक फाईल दाखवली. त्या फाईलमध्ये त्यांना ट्रेनिंगमध्ये काय काय शिकवलं जायचं ते एक एक्सप्लेन करायला लागले. टाइम मॅनेजमेंट आहे, प्रोडक्टिव्हिटी आहे, एफिशियन्सी आहे, अनेक असे विषय आहे की ज्याची मला खरं गरज होती. आणि ते मला सांगत होते की आम्ही हे शिकलोय, मग QC आहे, क्वालिटी कंट्रोल आहे, कायझन आलं, फायस आलं, पोकळ, अनेक गोष्टी ते सांगत होते. आणि लिटरली माझी खुर्ची हालत होती. ॲट द एंड मी त्यांना विचारलं की कॅन आय जॉईन युअर ट्रेनिंग प्रोग्राम्स, मला तुमचे ट्रेनिंग अटेंड करता येईल का? ते असले म्हणलं एक तर तुम्हाला आमच्या कंपनीत यावं लागेल, मग तुम्ही ज्या डिपार्टमेंटला त्या डिपार्टमेंटचे अनुसरून तुम्हाला ट्रेनिंग मिळेल. ते मला शक्यच नव्हतं. थोडं डिप्रेशन बाहेर पडलो की यार हे सगळं सुटलं आपल्याकडनं. माझा निर्णय चुकला का नोकरी करायचा? नोकरी गेल्याशी मला असं ट्रेनिंग मिळालं असतं, मी डायरेक्ट बिझनेसमध्ये गेलोय. आता हे कुठनं मिळणार? मग जिथं जागा मिळेल, जिथं संधी मिळेल तिथं ट्रेनिंग दिसलं, जे दिसलं ते अटेंड करायचं. आणि करता करता एक अशी मध्ये वेळ आली की एका ठिकाणी अपॉर्च्युनिटी आली की जिथं आपल्याला ट्रेनिंगला स्पेस होती. तर तिथं कोणी नव्हतं, तर मी जायला लागलो. म्हणजे मी येतो संध्याकाळी आपलं. आणि वन फाईन डे मला एक नवीन युनिट सुरू करायचं होतं. मध्ये एक 6-8 महिने माझ्याकडे चांगला वेळ होता. तर लग्न झालं होतं. तर बायकोला म्हणलं बघ मी हे काही दिवस करून बघतो. तर मी संध्याकाळी जायला लागलो. आणि वन फाईन डे मला रिअलाइज झालं की हे आवडतंय मला. शी सपोर्टेड. ती म्हणली आपल्याला चालेल बाबा, डाळ भात चालेल, तुम्हाला आवडतं, यू कंटिन्यू. आणि मग मी सुरू केलं. मग रिस्पॉन्स मिळत गेला. बरोबर. पण ते हल्ली वागवून बघताना आश्चर्य वाटते की आपण निर्णय कसा घेतला. त्याला एक सोपं उत्तर आहे की तो किडा असतो तुमच्या आत. बरोबर. म्हणतो की तर आता तो किडा आहे याच्यावर मला असं आठवतं, म्हणजे
खरं तर पुढे जायला पाहिजे, पण पुन्हा मागेच वळतो. तुम्हाला जे वाटलं की आपण नोकरी नाही करावं, बिझनेसच केला पाहिजे, अनेक लोकांना वाटतं की नोकरीत काय पडलेलं आहे, आपण बिझनेस केला पाहिजे, व्यवसाय केला पाहिजे, स्वतःचं साम्राज्य उभं केलं पाहिजे. अनेक लोक ते करू शकत नाहीत, किंवा ह्याच्या मागची जी विचार प्रोसेस असते तर ती थोडीशी उलगडून सांगितली तर आमच्यासारख्यांना खूप चांगलं होईल. की काय नेमकी ती विचार प्रोसेस असते आणि आता काय केलं पाहिजे त्याच्यात आजच्या तरुणांनी. एक खूप वेळा कसं असतं की एखादा आर्टिस्ट जेव्हा परफॉर्म करतो ना, तर ग्लॅमर असतं, तेवढे कॅमेरे लागलेत, लाईट लागलेत आणि तो आर्टिस्ट परफॉर्म करतोय किंवा स्टेजवर कोणी परफॉर्म करतोय, लोक टाळ्या वाजवत आहेत, ग्लॅमर वाटतं. पण त्या ग्लॅमरच्या मागे काही आपण असं म्हणू ना की खूप कष्ट असतात. तसंच व्यावसायिक जेव्हा खुर्चीत बसतो ना, त्याची बॉसची खुर्ची बघून वाटतं अरे क्या बात आहे, केबिन आहे, बॉस आहे काय असं. त्या खुर्चीला काटे असतात, ते त्यालाच माहिती असतात. बरोबर आहे. तर ग्लॅमर म्हणून व्यवसाय सुरू करणारे नॉर्मली फसतात. काही लोक टेक्नोक्राफ्ट असतात, म्हणजे मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमध्ये असल्यामुळे मला माहिती आहे की त्यांना टेक्निकली माहिती असतं, पण व्यवसायाचे काही नियम आहेत, फायनान्स आहे, अकाउंट्स आहे, कलेक्शन आहे, आणि त्या ठराविक वेळेत काम होणं आवश्यक आहे, डेडिकेशन आहे. तर बेसिकली हे मिसिंग असतं. म्हणजे फक्त माझ्याकडे क्वालिटी आहे किंवा मला वाटतंय व्यवसाय करायचा आहे, तर मग ते व्यावसायिक इतके चांगले पुढे जाऊ शकत नाही. मी त्यावर एक पुस्तक लिहिलंय, उद्योजक नाही यशस्वी उद्योजक कसं बनाल. अच्छा. कारण नुसतं उद्योजक बनून काय म्हणजे 50 उद्योजक आहेत, पण मला जर त्या लेवलला जायचं आहे, मला जर तेवढी उंची गाठायची आहे, काय केलं पाहिजे. बरोबर. आणि खरं तर मी जो वर्कशॉप घ्यायचो, तो 3 दिवस वर्कशॉप चालायचा. तर त्या वर्कशॉपमध्ये अनेक मायक्रो स्मॉल स्केल किंवा स्मॉल स्केल मायक्रो स्केल लोक यायची. तर लिटरली तुम्हाला ऐकून गंमत वाटेल, सकाळी 6:30 पार्टिसिपंट्स यायचे, रात्री 10:30 कोणी हलायचं नाही. त्याचं कारण काय की प्रत्येकाला असं वाटतं की मला चांगलं व्यावसायिक व्हायचं आहे. तर त्याची अनेक गणित आहे. मी कायम सांगतो, चांगलं व्यावसायिक बनायचं असेल तर तुम्हाला व्यावसायिक होता आलं पाहिजे. बरोबर. अनेक व्यावसायिक नसतात, म्हणजे त्याला जस्टिफाय करत नाही. मी अनेक आता विषयावरून पटकन उदाहरण सांगतो की समजा असाच सगळं सेटअप लागलाय आणि या सगळ्यांनी ठरवलं, तुमची टीम स्ट्रॉंग टीम आहे तुमची, ठरवलं की फिल्म काढायची आणि तुम्ही अमिताभला साईन केलं, एक्झाम्पल ना, आणि अमिताभला साईन केलं तुम्ही, आणि साईन केल्यानंतर सेटअप लागलाय आणि ती झाल्यानंतर तो अमिताभला म्हणलं, तुम्ही ते म्हणलं अरे भाऊ तू जरा माईक धर, जरा कॅमेरा धर, छत्री धर, ते लाईट धर, असं करायला लावलं तर काय घडेल. अरे ही जो कॉस्टली पर्सन, बरोबर आहे, त्याला तुम्ही कॅमेरा धरायला काय लावताय. तसंच तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही इतके ग्रेट आहात, तुम्ही जर बाकी कामं करायला लागलात की जी करण्यासाठी बाकी लोक उपलब्ध आहेत, तुमचं काम काय असेल, जे मुख्य काम आहे ते करायचं. बरोबर. 99% व्यावसायिकांची अडचण ही असते की जो मेन रोल आहे, जो त्यांनी करणं अपेक्षित आहे, तो करण्याकरता त्यांना वेळच मिळत नाही. बाकीच गोष्टी असतात, हे करू का, ते करू का, फायनान्स आहे, त्याचा फोन आला, ह्याचा फोन आला, त्याचे पैसे द्यायचे, मला याच्यामध्ये लोक अडकतात आणि मग तो स्ट्रेस येतो, त्यांचा परफॉर्मन्समध्ये इफेक्ट पडतो. यू आर अमिताभ, यू आर शाहरुख ऑफ युअर ऑर्गनायझेशन. मग त्यावेळेला तुमचं काम काय पाहिजे, तुमचं काम तेच पाहिजे की फक्त येऊन मला माझा परफॉर्मन्स द्यायचा आहे. सचिन जर बॅटिंग करणार असेल तर त्याला सांगितलं अरे तुझं पॅड कुठे बघ, हेल्मेट कुठे बघ, तो काय म्हणतोय तिकडे लाईट घ्या, तो त्यांनी ते करायचं नाहीये, त्यांनी फक्त फोकस बॅटिंगवर करायचं. आणि हाच ह्याचा खरं तर मंत्र आहे. सर तुम्ही एवढे खूप सारे वेगवेगळे ट्रेनिंग घेतले, त्याच्यावर पुस्तकं लिहिलेत, ह्याच्या तुमच्या भूमिका आहेत लेखक म्हणून, ट्रेनर म्हणून, आणि तुम्ही ते स्वतः जगलात पण, तुम्ही पण स्वतः एक व्यावसायिक आहात, उद्योजक आहात. तुम्हाला नाही वाटत की ह्या सगळ्या भूमिका कधी कधी म्हणजे वेगवेगळं तुम्हाला त्या विभागून टाकतात, असं वाटतं की उलट एकमेकांना फायदा होतो असं वाटतं? कसं आहे की एक प्रत्येकाची शैली असते, एक प्रत्येकाचा पॅटर्न असतो. आपल्याकडे तर रिसर्च सांगते की मल्टीटास्किंग करू नये, असं रिसर्च सांगते. पण मल्टीटास्किंगपेक्षा मी म्हणेन एकमेकाला पूरक गोष्टी असतील आणि त्यासाठी तुम्ही ऑर्गनाईज असणं. मी कायम सांगतो की तुम्ही जर ऑर्गनाईज असाल तरच तुमची ऑर्गनायझेशन ऑर्गनाईज होते. मीच ऑर्गनाईज नाही आहे, मीच गोंधळलेला आहे, तर माझं बोलणं, माझं लिखाण, माझी व्यवस्था, माझं ॲडमिन, माझं HR हे कधीच ऑर्गनाईज होत नाही. मला खूप क्लिअर आहे की मला हे करायचं, हे करायचं, हे नाही करायचं. मग ज्या वेळेला तुम्ही ऑर्गनाईज असता त्यावेळेला तुम्हाला समजतं की हे मला जमणार आहे का, आणि मला जमणार नसेल, मी त्यातला एक्सपर्ट नसेल, तर मला एक्सपर्ट हायर करता आला पाहिजे. व्यावसायिकामध्ये अजून एक गोष्ट असते की सगळं मीच करणार, विच इज रॉंग. तर तुम्हाला त्यातले एक्सपर्ट्स आणून त्यांच्याकडून ते काम करून घेता आलं पाहिजे. अजून गंमत कशी असते, मी अनेक ठिकाणी कोचिंग पण करतो, अनेक ऑर्गनायझेशन कोचिंग करतो, ते 2 लाख पगार देऊन 3 लाख पगार लोक आणतात. 2 लाखाचा माणूस आणताना तेव्हा तो नुसता येत नाही, तो प्रचंड हुशारी घेऊन येतो. मग तो तुम्हालाही
तर त्याला हँडल करण्याची तुमची कॅपॅसिटी पाहिजे. त्याच्याकडनं मला काम काढून घ्यायचंय. नुसतं हत्ती आणून चालत नाही ना, त्या हत्तीला द्यायला आणि काढून घ्यायला काम पाहिजे किंवा त्या हत्तीला कंट्रोल करता आलं पाहिजे. बरोबर. मग ते स्किल आधी महत्वाचं आहे आणि मग तुम्ही कन्फ्यूज होत नाही किंवा आपण असं म्हणू की मग तुमच्यात तो गोंधळ होत नाही. अनेक कुठल्याही ॲडमिनमध्ये कुठल्याही व्यावसायिकाला जर तुम्हाला पीपल मॅनेजमेंट नाही जमली तर मग ते सगळं तुमच्या अंगावर येतं. ही बेसिक रिझन आहे. तर तुमचा जो प्रश्न होता की कसं होणार, तर तुम्ही ऑर्गनाईज व्हा. माझ्या मते एवढं करून सुद्धा तुमच्याकडे खूप वेळ राहतो. कुणी म्हणतं मला वेळ मिळत नाही याचा अर्थ ती व्यक्ती ऑर्गनाईज नाही. बरोबर. वेळ सगळ्यांकडे असतो. हां, आता प्रायोरिटीमध्ये तो कोणाला देणार नाही, तो म्हणेल मी बिझी आहे, पण त्याच्या प्रायोरिटी वेगळ्या आहेत. वेळ असतो. वेळ नाही ह्याचा अर्थ मी ऑर्गनाईज नाही. दॅट्स इट. सर, पण तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आता हा प्रश्न थोडा गंभीर आहे पण मला विचारावं असं वाटतोय कारण तुम्ही जास्त कॅपेबल आहात ते सांगण्यासाठी. हे जे उद्योजक असणं किंवा मोठा उद्योग उभा करणं हे असं रक्तात पाहिजे, जातीत पाहिजे म्हणतो आपण त्याला, असं खरं आहे की हे खरंच शिकता येतं सगळं? हे बघा, तुम्हाला मी माझं उदाहरण सांगतो मी की आमच्या घरात कोणी उद्योजक नाही, कोणी लेखक नाही. म्हणजे माझ्या बाबांकडून कोणी लांबचं लेखक असं आहेत, पण असं रक्तात वगैरे काही नाही. शाळेमध्ये मी 1000 मुलांना एक होतो. म्हणजे मी आलो नाही आमच्या क्लास टीचरला कळणार पण नाही की बाबा आहे का नाही असं म्हणत. म्हणजे माझ्या वर्गातली मुलं आता जी आहेत सगळ्यांना ते माहिती आहे. तर रक्तात लागतं का, तर याला काही अर्थ नाही. म्हणजे सायन्स काय सांगतं की आपल्याकडे प्रत्येकाकडे सारखीच कॅपॅसिटी आहे. सगळ्यांना सारखा मेंदू आहे. जर मला हा रंग पांढरा दिसतो, तुम्हाला पांढरा दिसणार. सेन्सेसची कॅपॅसिटी सेम आहे, बुद्धीची कॅपॅसिटी सेम आहे. तुम्ही ते पेशी कशा किंवा आपले ब्रेन सेल्स कशा विकसित करतो, टेक्निकल भाग आहे थोडा. तसंच उद्योजक करताना तुम्ही ती दृष्टी कशी विकसित करता, विजन कसं करता, आणि त्यात स्ट्रगल किती आहे. हे बघा की एखाद्या घरात आपण सारं म्हणतो ना, एखादं झाड चांगलं केव्हा वाढतं जेव्हा स्ट्रगल असतं. हिमालयात जेव्हा तुम्ही राहता तर हिमालयात राहणाऱ्यांना कधी कोविड होणं शक्य नाही, कारण त्यांच्या फुफ्फुसात ताकद असते, चढतात, कमी ऑक्सिजन राहायची कॅपॅसिटी. जे एसीमध्ये राहतात ज्यांना फुल ऑक्सिजन आहे त्यांना थोडं ऑक्सिजन कमी पडलं की लाईक दॅट. तुमच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल असेल, सोप्या गोष्टी मिळाल्या ना की नाही मग अचिव्हमेंट करतात अनेकांना. त्यांचं शरीर तसं तयार होत नाही, मन तसं तयार होत नाही, बुद्धी तयार होत नाही. स्ट्रगल असेल तर आयुष्यात स्ट्रगल असेल ना तर काय मी सांगतो, अरे ग्रेट. स्ट्रगल असेल तर त्या गोष्टी विकसित होतात. आता स्ट्रगलला फेस करायची क्षमता पाहिजे किंवा ती मनाची तयारी पाहिजे. माझ्या मते हेच त्याचं खरं गणित आहे. तुम्ही सर म्हणजे उद्योजक म्हणून तुम्ही प्रवास सुरू केला, ट्रेनिंगमध्ये तुम्ही एवढे मोठमोठ्या स्वरूपाचे ट्रेनिंग दिलेत, नंतर लेखक झालात. मला हे थोडं समजून घ्यायचं आहे की ह्याच्यातली कुठली भूमिका तुम्हाला असं वाटलं की, म्हणजे मला बरेचदा असं वाटतं की आपण ज्ञानज्योतीचं आता तुम्हाला माहिती आहे सगळं, तर आपण शिक्षक जास्त चांगले आहोत की आपण एक चांगल्या पद्धतीने ऑर्गनायझेशन चांगलं चालवू शकतो का, किंवा आपला आपण विद्यार्थीच बरा आहोत असंही वाटायला लागतं कधी कधी की बाबा नाही मी वाचतो पुस्तकं चांगले, काही थोडंफार लिहिता आलं तर लिहून टाकेन. पण तुम्हाला याच्यातली कुठली भूमिका खूप चांगली आवडली? नाही, याला खरं ही गमतीदार प्रश्न आहे. म्हणजे सगळ्यांसाठीच हा महत्त्वाचा प्रश्न आहे की करिअर आणि हॉबी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. श्रेयस प्रेयस. अनेकांना हॉबी करिअर करायची वाटते किंवा मला हॉबीसाठी लोक काम करतात. पण तुम्हाला पैसे कमवायचे आहेत ना, मग करिअर करा. तुम्हाला आयुष्यात एन्जॉय करायचे, मग तुम्ही हॉबी तयार करा. या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. फार कमी लोक आहेत की ज्यांना हॉबीच त्यांचं करिअर बनतं. की फार कमी लोक आहेत. पण काहींचं उलटं होतं, जो त्यांचा करिअर असतं ना ते त्याला हॉबी बनवतात, ती महान लोक. अच्छा. म्हणजे मंत्र काय, जे तुमचं करिअर आहे ना तो तुमचा छंद बनवा. म्हणजे कुठलाही चांगल्या बॅट्समनला सकाळी उठून बॅटिंगला यायचा कंटाळा येईल का? नाही येणार ना, कधीच नाही. तर तुमचं जे काम आहे सकाळी उठल्यानंतर वाटलं पाहिजे कधी मी जाऊन सुरू करू. बरोबर. ते असेल तर तुम्ही त्याला राईट पाठव राहत. एक पुस्तक आपण केलं त्याच्यामुळे इकिगाई. अच्छा. इकेच रेफरन्स पॉईंट हाच आहे की पर्पज ऑफ युअर लाईफ, तुमच्या आयुष्याचा उद्देश काय. मी अनेक ऑर्गनायझेशनमध्ये गेलो, तिला कोचिंगला तिला मुख्य माणसाला विचारतो वाय यू आर हिअर, तुम्ही का आहात. पण मला काम दिलंय, अपॉइंट आहे मी. म्हणजे तुम्ही का आहात, मी काय, हेच अनेकांना कळत नाही. ज्या वेळेला तुम्हाला हे समजतं ना त्यावेळेला तुम्ही ते एन्जॉय करायला लागता. तर तुमचा प्रश्न होता की तुम्हाला काय आवडेल त्याच्यामध्ये. तर मला काही कोणालाही स्टेज परफॉर्मन्स हा कोणालाही आवडतो, कारण तुम्हाला डायरेक्ट रिस्पॉन्स असतो.
मी जेव्हा 1000-1500 लोकांसमोर किंवा 200 लोकांसमोर लेक्चर देतोय, एखादं व्याख्यान देतोय, टाळ्या पडतात, हास्य उडतं, तर मजा येते. एक आवडेल कोणाला, थ्रिल वाटतं. केव्हा ही शॉर्ट टर्म आहे. लॉंग टर्ममध्ये पुस्तकं काम करतात. जेव्हा एखादं पुस्तक लिहून तुम्हाला फीडबॅक येतो, हे पुस्तक वाचलंय, मला माझ्या आयुष्यात हा फरक पडला, समाधान वाटतं. आणि ते समाधान खूप मोठं आहे. व्यवसाय हा शेवटी तुमच्या अर्निंगसाठी आहे, पोटा पाण्यासाठी आहे. तुम्ही एक स्ट्रक्चर तयार करता, तुमच्यावर बाकी लोक असतात. 3 वेगळ्या गोष्टी आहेत. तर व्यवसाय मला नक्की आवडतो, कारण तुम्ही त्यात अर्न करता प्रकाशक म्हणून. ट्रेनिंगमध्ये तुम्हाला एक किक मिळते, तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो, एक मजा येते, हॅपीनेस मिळतो. लिखाणात समाधान असतं की तुमच्याकडून काही डिफरन्स क्रिएट झालाय आणि तो तुम्हाला अनेक वर्ष चालत राहणार आहे. बरोबर. त्यामुळे ह्या तिन्हीचे वेगळ्या इमोशन्स आहेत. ग्रेट सर. म्हणजे याच्यातून खरं तर मला खूप काही गोष्टी आठवत आहेत. पण तुम्ही जे इकिगाईचं गोष्ट सांगितली, इकिगाई पुस्तक तुम्ही तुमच्या पब्लिकेशननं ते काढलं मराठीत. आज इकिगाई पुस्तक माहीत नाही असं मराठीत कोणी नसेल, माहीत मला वाटत नाही असं. त्या इकिगाई गोष्ट म्हणजे पुस्तकामध्येच एक जी गोष्ट सांगितलेली आहे ना, की आपल्या जीवनाचं जे ध्येय आहे किंवा एक उद्दिष्ट आपण ज्याला म्हणतो, जे ज्याला सापडलं जी, आणि ते उद्दिष्ट. आणि मी हे सगळं पुस्तक 3 वेळा वाचलं, तेव्हा आपली भेट पण नव्हती, ओळख पण नव्हती. म्हणून मी म्हटलं ना, मी कधीतरी मी मनोज अंबिके सरांना भेटीन असं मला वाटलं नव्हतं कधी. आणि खरं तर हे पहिलं पुस्तक नव्हतं. किमान त्याच्या आधी 3-4 पुस्तकं मी तुमचे वाचले होते. मला आठवतं ध्येयमागची ध्येय जी, किंमत एक 3-4 वेळा मी ते पुस्तक वाचलं होतं. त्यानंतर क्रिटिकल थिंकिंगचं जे आहे तुमचं, ते पुस्तक मला खूप आवडलं होतं, ज्याच्यातून मी काही म्हणजे सोल्युशन माझ्यासाठी स्वतःसाठी काढले होते. मला आठवतं पुन्हा एक तुम्ही इमोशनल हॅकिंग नावाचं पुस्तक, हॅजॅक, ते पुस्तक माझं खूप आधी वाचण्यात आलं होतं. असे बरेच पुस्तक आहेत. पण ह्या इकिगाईमध्ये जे सांगितलं होतं ना, की आपल्या जीवनाचा जो अर्थ आहे किंवा उद्देश आहे, तो जर प्रत्येकानं शोधला तर मग बाकीच्या गोष्टी आपण त्याला पूरक अशा लावू शकतो. तर तुम्हाला काय वाटतं, आजची जे मुलं आहेत, खास करून तरुण पिढी म्हणूया आपण त्याला, ह्या तरुण पिढीला स्वतःच्या आयुष्याचा इकिगाई मिळण्यासाठी म्हणजे त्यांनी काय पद्धतीनं पुढे जायला पाहिजे किंवा काय पद्धतीने विचार केला पाहिजे, असं एक अतिशय मार्मिक प्रश्न आहे. इकिगाईच्या अगोदर एक पुस्तक मी लिहिलं, त्या पुस्तकाचं नाव होतं माझ्या आयुष्यात असं का घडतं. अच्छा. तर प्रत्येकाला वाटतं ना की माझ्या आयुष्यात असं का घडतं, हीच व्यक्ती माझ्या आयुष्यात का, त्यांची कंप्लेंट असते, हा सुधरू दे, बाकी जाऊ देत, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होते, हा बॉस नको, किंवा की भाऊ काय बायको, अनेक इश्यू असतात. तर त्या पुस्तकाचा रेफरन्स हाच आहे. इकिगाई पुस्तक नंतर समोर आलं. एक मी ट्रेनिंग घ्यायचो, त्यात एक प्रिन्सिपल आपण सांगायचो की पर्पज ऑफ युअर लाईफ, व्हाय एम आय, मी काय म्हणतो, जसं मगाशी मी सांगितलं. इकिगाई पण त्याच ह्याच्यावर पुढे जातं. खास करून मी तरुणांना किंवा कुणालाही काय सांगेन की प्रत्येकाला वाटतं की मला ना हायेस्ट पोस्ट मिळावी, माझ्या आयुष्याचा उद्देश काय असावा की सचिन तेंडुलकरसारखं बनावं, शिवाजी महाराजांसारखं बनावं, किंवा काहीतरी प्राईम मिनिस्टर बनावं, किंवा मोठं अधिकारी बनावं, काहीतरी माझ्याकडे कलेक्टर बनावं, व्हॉट इट मे बी. नथिंग रॉंग इन दॅट, काहीच वाईट नाही त्याच्यामध्ये. पण हे एकदम घडतं का नाही घडत. मी उदाहरण सांगतो, ते याला चपखल बसतं. मी अनेक इंजिनिअरिंगच्या मुलांना बघतो, कॉलेजच्या मुलांना बघतो, म्हणतात ना आपण ना ही साईड घ्यायची, हे कॉलेज घ्यायचं, ते घेतात. आणि मग म्हणतात अरे नाही टफ आहे, मी ती साईड घेतो. अच्छा. मग तिकडं जातो. बरं. तर याचं खरं कारण काय की तुम्ही कुठल्याही दिशेने जा, डोंगर हा असतोच. तुम्ही सायन्सला जा, तुम्ही कॉमर्सला जा, तुम्ही UPSC करा, MPSC करा, अजून काय इंजिनिअरिंग करा, मेडिकल करा, जॉब करा, व्यवसाय करा, डोंगर आहेच. डोंगर हा चढावाच लागतो. पण गंमत अशी होती, तुम्ही डोंगर चढताना दुसरा लांबचा डोंगर चांगला वाटतो. अरे ती झाडं चांगली आहेत, तिकडे पाणी आहे, तिकडे हिरवळ आहे. पण तुम्ही कुठल्याही डोंगरावर जा, दगड आहेत, माती आहे, झाड आहे, चढ आहे, स्ट्रगल आहेच. बरोबर. बेस्ट काय, तुम्ही आत्ता जे करताय ते बेस्ट करा. जर तुम्ही आत्ता जे करता ते बेस्ट केलं तर एका लिमिट नंतर तुम्हाला एक प्लॅटो मिळतो, पठार मिळतो. तोपर्यंत स्ट्रगल आहे, मग परत पुढे डोंगर आहेत, पण ते पठार तुम्हाला एनर्जी देऊन जातं. तर ती एनर्जी मिळेपर्यंत तुम्ही डोंगर चढायचं आहे. इकिगाई मिळवणं म्हणजे काय करणं की साधं सोपं ॲक्शन प्लॅन काय की माझ्या आयुष्यात पुस्तकावर मी तेच दिलं, तुम्ही आत्ता जे करता ते बेस्ट करा. जर आणि हेच खरं इकिगाई आहे. कुणी चहा बनवत आहे तर तिने असा विचार करावा की मी चहा असा बनवेन की माझ्यासारखा चहा जगात कुणी बनवणारच नाही. मी रूम साफ करतो, मी अशी रूम साफ करेन की एवढी चांगली रूम कोणीच साफ करणार नाही. काम छोटं किंवा मोठं नाही आहे, तुमचे काय इंटेन्शन तुम्ही करता. मला एक लेख लिहायचा आहे,
असा लेख लिहा की हा जगातला बेस्ट लेख व्हायला पाहिजे, एक आर्टिकल लिहायचं, एक पुस्तक लिहायचं आहे. तेव्हा तुमच्या डोक्यात हे असतं ना, हे मला बेस्ट करायचं आहे, आपोआप तुम्हाला त्यात मजा यायला लागते. आणि कुठल्या गोष्टी तुम्हाला जेव्हा मजा येते, आनंद येतो, हॅपीनेस तयार होतो, तो तुमचा इकिगाई आहे. येस सर, विचारायला आणि याला तर म्हणजे अमर्याद आहे, नॉन स्टॉपेबल आहे. पण म्हणजे तुम्ही मग हे पुस्तक लेखन जे आहे प्रकाशनाकडे कसं वळलात, त्याच्या मागची काय प्रोसेस? एक तर मी मासिक चालवलं, त्यात मला हा सगळा पाठ समजला होता आणि काही लोकांना वेळ पण मी दिला. ट्रेनिंगमध्ये मला एक मोठी समस्या काय जाणवायची की जोपर्यंत मी उभं राहत नाही काही घडत नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मनोजंबिके पाहिजे. बरोबर. आणि मी किती लोकांना ट्रेनिंग देणार, काय लिमिटेशन त्याचं काहीतरी. पुस्तकाचं असं होत नाही. पुस्तक अनेक घरात जातं, ते अनेक वर्ष घरात राहतं, अनेकांकडून पुढं जातं. म्हणजे जर मी एकदा पुस्तक लिहिलं तो विषय बाजूला जातो. नंबर 2 की माझं लिमिटेशन आहे, मी किती पुस्तक लिहिणार. आणि इथं तर म्हणजे आपल्याकडे ज्ञानाचा समुद्र आहे. समुद्र काय म्हणजे अख्खं ब्रह्मांड एवढं ज्ञानाचा खजाना आहे, काय करता येईल. मला हे मार्केट लक्षात आलं की पुस्तकाचं मार्केट असं काम करतं. मग आम्ही मासिक करताना जेव्हा लक्षात आलं की पुस्तकाला डिमांड येते, त्यावेळेला मला काही पुस्तकं मिळाली की आम्ही प्रकाशित करणार का. आणि गंमत अशी झाली की कानमंत्र पेरेंटिंगचा प्रोग्राम आपण घ्यायचो, त्याचं नाव होतं कानमंत्र आईबाबांसाठी. पालकाचा तो खूप हिट, म्हणजे अजूनही प्रोग्राम तो हिट चालतो. 3 तासाचा प्रोग्राम मी घ्यायचो. तर आमची टीम मला म्हणाली की तुम्ही पुस्तक लिहायच्यावर. बरं, मी ठीक आहे म्हणलं, मी पुस्तक लिहिलं. ते मी जे प्रोग्राम लिहायचं भराभर लिहून काढलं आणि दिलं. तर झालं असं की ते पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर पहिल्यांदा 2000 कॉपीचं प्रिंट रन घेतलं आम्ही. 15 दिवसाचं पुस्तक, 8 दिवसाचं पुस्तक संपलं. बरं, आमचं सेल्सचा मुलगा म्हणला संपलं, पुढची आवृत्ती. अच्छा. पहिल्या महिन्यात त्याच्या 3 का 4 अशा आवृत्त्या पहिल्या महिन्यात झाल्या, का 3 आवृत्ती आल्या अशा. तर त्याच्या काहीतरी मला 40 आवृत्ती आल्या. बरं, तो रिस्पॉन्स बघितला की या पुस्तकाला एवढा रिस्पॉन्स आहे. आणि असं जर घडत असेल, मी एकदा पुस्तक लिहिलं आहे की आता मला परत जाऊन उभं राहून काही बोलायची गरज नाही आहे, मी काम करत आहे. मग बाकी पुस्तकांचे अनुवाद बघायला सुरुवात केली, राईट्स घ्यायला सुरुवात केली. आणि हे सोपं आणि सगळ्यात चांगलं वाटलं. अशी सुरुवात झाली. सर, पण मला म्हणजे या ठिकाणी एक असं विचारावं वाटतं तुम्हाला. आता अलीकडे एक बातमी चर्चेत होती की कोथरूडचं एक वाचनालय, लोक वाचत नाही, वाचायची सवयी नाही, पुस्तक म्हणून ते बंद होत आहे. आणि महाराष्ट्रात अशा अनेक ठिकाणी आहेत. लोक म्हणतात की पुस्तकं लोक वाचत नाहीत, पुस्तकाचे बिझनेस दुकानं बंद पडत आहेत, असं खूप वाटणे. आणि तुम्ही जे सांगताय म्हणजे हे तर तुम्ही याच्याकडे कसं पाहता? दर वर्षाला वाचकात काही पटीने वाढवते असं माझं मत आहे. अच्छा, का माझा अनुभव आहे. मुद्दा आहे की चांगलं लिहिणारे आहेत का. त्याचं उत्तर असं आहे की सेंटर शिफ्ट होतो. म्हणजे काय होतं की हल्ली एक तर इंग्रजी पुस्तकं लोक वाचतात. पूर्वी जे पुण्यात वाचक होता थोडा शिफ्ट झालाय, पुण्याच्या आउटस्कर्ट्सला आलाय, बाकी महाराष्ट्रात गेलाय. पण तुम्हाला पोचता आलं पाहिजे, प्रकाशकडून पोचता आलं पाहिजे. ऑनलाईन पुस्तकं अवेलेबल आहेत, अमेझॉन सारखे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत, किंडल सारखे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत. त्यावर तुम्हाला तुमची पुस्तकं ठेवता आली पाहिजेत, त्याचं प्रॉपर मार्केटिंग करता आलं पाहिजे, नवीन टेक्निक शिकलं पाहिजे. एक्झॅक्टली. आणि मी खरंच मनापासून सांगेन, मला सांगायला अगदी जोरात आवडेल की वाचक वाढतोय आपल्याकडे, प्रचंड वाढतोय. ज्यांना हे कळत नाही, दुकानं का बंद होतात याचं खरं कारण सांगतो मी. दुकानं बंद व्हायचं कारण त्यांची व्यवसायिकता आहे. आता डेक्कन जिमखान्याला पुस्तकं दुकान आहे, एक मिनिट मी ॲझम्पशन एक तुम्हाला सांगतो की त्याच्याकडे एक 100 स्क्वेअर फूट जागा आहे. तो म्हणतो 100 स्क्वेअर फूटमध्ये पुस्तक विकून मला एवढे पैसे मिळतात, भाड्याने दिलं तर मला एवढं भाडं मिळतं, हॉटेल काढलं तर एवढं मिळतं. बाकी व्यवसायात तिथे जास्त पैसे मिळतात म्हणून पुस्तक दुकानं बंद होतात, कारण तो भाग तसा आहे. पण त्या व्यवसायाचं आता काय होतं, रूप बदलत आहे. दुकानात येऊन तुम्ही पुस्तक घेणं आणि ऑनलाईन पुस्तक घेणं ह्यात फरक आहे. तर तुम्हाला ते करता आलं पाहिजे. पण दुकानं उघडत आहेत, पण खूपशी काही दुकानं बंद होत असतील नाही असं नाही, पण खूप दुकानं उघडत आहेत, नवीन दुकानं सुरू होतात, त्या एरियात पुस्तकं चांगली चालतात. अनेक ग्रंथालय, आता ग्रंथालयात पूर्वी कथा कादंबरी जास्त चालायच्या, मग तीच पुस्तकं ठेवून चालणार नाहीत ना. हल्लीची तरुणांची काय अपेक्षा आहे, त्यांना कोणती पुस्तकं आवडतात, त्यांना काय आवडतं आहे, ती पुस्तकं ठेवणं, इट ऑल डिमांड सप्लाय. सर, मला वाटतं म्हणजे तुम्हाला एक प्रश्न विचारायचाच आहे, त्याचं उत्तर पण तुम्ही दिलंय. सेंटर पॉइंट बदललाय. आणि मगाशी तुम्ही बोललात की गरजेनुसार, म्हणजे जसे गरज आहे त्या पद्धतीने तुम्हाला बदलता आलं पाहिजे. या सगळ्यातून गरजेनुसार किंवा लोकांचा सेंटर पॉइंट बदलतो आहे, हे सगळं पाहून तुम्ही माय मिरर किंवा सेल्फ हेल्प
च्या विषयाकडे वळालात का? सेल्फ हेल्प माझा ट्रेनिंगचा विषय सेल्फ हेल्प होता. अच्छा. आणि ट्रेनिंग संपल्यानंतर लोक विचारायची, सर पुस्तकं, काहीतरी पुस्तक द्या. हे आमच्या लक्षात कसं राहणार सगळं, नोट्स आम्ही किती काढणार. हा एक पहिली डिमांड तयार झाली, पुस्तकं द्यायला सुरुवात झाली. मी तुम्हाला गंमत सांगतो की अनेक व्याख्यानमाला मी जो जातो ना, तो आम्ही जो स्टॉक नेतो पुस्तकांचा, येताना काही स्टॉक शिल्लक नसतो. अच्छा. ते इतकं सुंदर चित्र आहे ना की तुम्हाला स्टॉल बाहेर लावला आणि तिथं तुफान गर्दी आहे. हा इम्पॅक्ट एकदा आपल्या बोलण्याचा इम्पॅक्ट असतो, पण हे दिसतं तिथं ना, म्हणजे डिमांड खूप आहे. मग आता त्यांना वेळ विषय द्यायला पाहिजेत. हे विषय देताना त्यांची गरज कळली पाहिजे. तर हा अभ्यास तुम्हाला कामाला येतो की मला ही पुस्तकं द्यायची, लोकांना हे लागतं. आणि मनापासून तुम्ही काम केलं, तुम्ही लिहिलं किंवा तुम्ही लेखक चांगले बघितलेत, तर प्रॉपर प्रमोशन झालं, तर मला या वाटते गोष्टी काही. सर तुमचे सेल्फ हेल्पचे पुस्तकं मी पण स्वतः खूप वाचले आणि सेल्फ हेल्पचे खूप सुंदर पुस्तकं आहेत. पण त्यातलंही मला व्यक्तिशः जो आवडला प्रकार तो म्हणजे तुमच्या अनुवादित पुस्तकांचा. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे ना, अनुवादित पुस्तकांकडे मी वळलो तुमच्या पुस्तकांमुळे, म्हणजे माय मिररच्या पुस्तकांमुळे मी अनुवादित पुस्तकांकडे वळलो. तर हे अनुवादित पुस्तकं आपल्या मराठीमध्ये जास्तीत जास्त आले पाहिजे असं तुम्हाला कसं वाटलं किंवा केव्हा वाटलं पहिल्यांदा? याला ना थोडंसं मोठं उत्तर आहे. पहिली गोष्ट की याच्या आधी मी जी अनुवादित पुस्तक वाचली, तर तो अनुवाद करताना मूळ गाभा खूप वेळा निसटतो. सकाळी टीव्हीवर येतं ना, कोणीतरी एक इंग्लिशमध्ये बोलत असतो, तो बाजूला त्या मराठी हिंदीत बोलतो, तो ते चुकतंय असं वाटतं. आपली भाषा वाटत नाही, तो बोलतो आपल्याच भाषेत, पण ते ओघवता येत नाही. अनुवाद करताना ते अनुवादित वाटलं नाही पाहिजे. नंबर 2, सेल्फ हेल्प ही कॅटेगरी कोणासाठी आहे, तर ती साहित्यिकांसाठी नाही आहे. मी नेहमी सांगतो, माझी पुस्तकं कोणासाठी आहेत, खूप हुशार माणसासाठी पुस्तकच नाही आहेत, माझी पुस्तकं नाही आहेत. कुणासाठी जे स्ट्रगल करतात. सेल्फ हेल्प कॅटेगरी मी निवडायचं कारण ते होतं, ट्रेनिंगमध्ये कोण लोक येतात की ज्यांना शिकायचं आहे, ज्यांना मोठं काहीतरी व्हायचं आहे, वाढायचं आहे, किंवा त्यांना त्यांच्या आयुष्यात काही अचिव्हमेंट्स करायच्या आहेत. मग त्यांना स्किल डेव्हलपमेंट केली पाहिजे. स्किल डेव्हलपमेंट कुठे मिळेल, तर ती त्यांना त्या प्रकारच्या पुस्तकात मिळेल. ते वाचताना जड शब्द आले, अरे बापरे, 2 पानं वाचली की झोप आली, तर ते कसं शिकणार? एक तर त्यांना वाचायची सवय नाही, किंवा ते फार वाचत नाहीत, आणि ते जड मराठी जड शब्द असतील कसं वाचणार? मग त्यांना साध्या सोप्या भाषेत द्यायला पाहिजे. आणि तसंच आहे, साधं सोपं लिहिणं किंवा साधं सोपं बोलणं हेच अवघड आहे. त्यासाठी मी बेसिकली फोकस यावर केला की आपण अशी पुस्तकं आणायची जी शेवटपर्यंत वाचली गेली पाहिजे. अनेक लोक पुस्तक घेऊन जातात, 2-4 पानं वाचतात, ठेवून देतात, अरे माझ्याकडे पुस्तक आहे. बरोबर. तर असं आपल्या पुस्तकांचं होता कामा नये. पुस्तक शेवटपर्यंत वाचलं गेलं पाहिजे. मग शेवटपर्यंत का वाचेल, त्या प्रत्येक पानावर त्याचं काहीतरी लर्निंग व्हायला पाहिजे, मला शिकायला मिळायला पाहिजे. आता आपण कोणाला ऐकतो, तो तर छान गोष्टी सांगतोय, किती वेळा ऐकतो आपण, अरे ठीक आहे, कॉमेडी शो आहे, मजा करू. पण मला शिकायचं आहे, लर्न करायचं, तर मी बघतो यात मला शिकायला काय मिळालं, त्याचं लर्निंग काय झालं. आणि जर त्या पानात ते लर्निंग झालं तर तो पुढचं पान वाचणार आहे. बरोबर. मी नेहमी कटाक्षाने हे बघतो की आपल्या प्रत्येक पुस्तकात मी लिहिलेलं असो किंवा आपण प्रकाशित केलेलं असो, तर लर्निंग व्हायला पाहिजे. तुमचा प्रश्न जो होता ना की सेल्फ हेल्प किंवा इकडं का वळतात लोक, तर तुम्हाला लर्निंग आहे, तुमच्याकडे लर्निंग ॲटिट्यूड आहे, मग तुम्ही पुस्तक वाचणारच हो. मग तुम्हाला छान एखादी कॉमेडी सिनेमा दाखवला तर 5 मिनिटं बघाल, पण मला शिकायला काय मिळालं. बरोबर. त्यामुळे अनुवादित पुस्तकं, आणि आपल्याकडे अनेक अशी जगात अनेक चांगले ऑथर्स आहेत, ट्रेनर्स आहेत, स्पीकर्स आहेत, त्यांची त्या भाषेत पुस्तकं उपलब्ध आहे, ती इथं आणणं रिक्वायरमेंट होती, आणि मग आपण ती आणली किंवा आणतोय. सर मी बघतो बरेचदा तुम्ही म्हणजे देशोदेशी फिरत असता या पुस्तकांच्या याच्यासाठी. आता आम्ही जेव्हा प्रवास करत होतो सरांसोबत मी गाडीमध्ये, तेव्हा सर आता 2 महिन्यानंतर जर्मनीला जाणार. मागेही पण आपण असं बोललो होतो. म्हणजे तुम्ही जेव्हा पुस्तकांसाठी किंवा अनुवादित पुस्तकांच्या निमित्ताने तुमचं ते कामही आहे, तुमचं आवडही आहे, तुमचा तो इतिहासही आहे, तो वर्तमानही आहे, आणि त्याच्यासाठी तुम्ही हे जेव्हा जगभर असं जाता, तेव्हा मला एक सहज म्हणजे मी माझ्या नजरेतून तुम्हाला विचारतोय की आपली इकडली परिस्थिती, आपली महाराष्ट्रातली, खास करून तुम्ही ग्रामीण भागात पण भरपूर फिरलात, तर ग्रामीण भागातली परिस्थिती आणि ही जागतिक लेवलची परिस्थिती, खास करून सेल्फ प्रगती करण्याच्या बाबतीमध्ये, कारण मी पण ज्या क्षेत्रात काम करतोय मी बघतोय की त्या ठिकाणी खूप धडपडणारी मुलं आहेत. असं नाही की फक्त स्पर्धा परीक्षेतच आहेत, अनेक लोकांना काही उद्योग करायचा आहे, 2 पैसे मिळवायचे आहेत, आणि कष्ट करायची त्यांची तयारी आहे, पण त्यांना दिशा नसते. आणि तुम्ही जगभर फिरता, मी ते जगभर काही फिरत नाही, मी कधी गेलो नाही, भारताच्या बाहेर पण गेलो नाही कधी आतापर्यंत.
तुम्हाला आपल्या परिस्थितीमध्ये, आपल्या तरुणाईमध्ये आणि तिकडल्या परिस्थितीमध्ये काय फरक जाणवतो? पहिली गोष्ट, मी हल्लीच फिरायला सुरुवात केली. बाकी मी महाराष्ट्र किंवा भारतातच फिरत होतो. माझं मत असं आहे ना, की माझा अनुभव असा आहे की जगात कुठेही जा, माणूस सारखाच आहे. आपलं परसेप्शन बदलतं. आता मी तुम्हाला एक आपलं उदाहरण सांगतो. त्याच्यावरून चित्तावरून भारताची परीक्षा, तशी जगाची परीक्षा होईल. लिखाण करताना किंवा लिहिताना मला कायम प्रश्न असतो की माझं वाचक कोण आहे. ट्रेनिंग घेताना माझ्या डोक्यात कायम असतं की माझं ऐकणारं कोण आहे. तो जो स्ट्रगल करतोय तो आहे. मला काय जाणवलं नेहमी आजपर्यंत की जो भारताचे म्हणजे मराठी माणूस, मुलगा आपण जर एक मिनिट धरलं किंवा कुठलाही भारताला धरला, जगातला कुठलाही धरला, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये एखादा मुलगा बाहेरनं पुण्यात आला, मग तो पश्चिम महाराष्ट्रात आलाय, विदर्भातनं आलाय, अजून कुठून आलाय, पुण्यात आलं की त्यात दडपण येतं. त्याला चांगलं स्किल आहे का, आहे चांगलं नॉलेज आहे, चांगली इन्फॉर्मेशन आहे, त्याला आवड आहे. मुद्दा कसा येतो की तो गडबडतो किंवा की तिला सगळा चकचकीतपणा बघून, स्वच्छता बघून किंवा मोठे मोठे हॉटेल्स, मोठे मोठे ऑफिसेस बघून, त्यांचे केबिन्स बघून, त्यांचे कपडे बघून त्याला दडपण येतं आणि त्याला कुठेतरी इन्फिनिटी येते. मला येणार का, मला जमेल का, हा डाऊट यायला लागतो, शंका यायला लागते आणि इथं गडबडतं. तुम्ही कुठे जा, सगळ्यांना 2 डोळे, सगळ्यांना नाक, सगळं सांगितलं. जरा रंग फक्त फरक पडेल, केसामध्ये फरक पडेल, बाकी काय नाही, जरा भाषेत थोडा फरक पडेल, दॅट्स इट. बुद्धी सर्वांसारखीच आहे, पण अनेकांना पटतच नाही. अरे नाही नाही, हा एवढा असं मोठा दिसतोय, आपण कसं बोलायचं, हे फिअर आहे किंवा हा न्यूनगंड आहे, डाऊट आहे स्वतःवर. तर ज्या वेळेला हा डाऊट जातो ना, तुम्ही जगात कुठेही जा, तुम्ही कम्फर्टेबली बोलू शकता. हा डाऊट केव्हा येतो की जोपर्यंत आपण करून बघत नाही. तुम्ही जाता, एखाद्या मोठ्या प्रोग्रामला जाता किंवा एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये जाता, एखाद्या मोठ्या ऑफिसमध्ये जाता आणि कम्फर्टेबल समोरच्या गप्पा मारता, त्यावेळेला तर हा माणूसच आहे, आपल्यासारखाच आहे. बरोबर आहे. त्यावेळेला ती फिअर निघून जाते. आणि माझा फिरण्यामागे उद्देश काय असतो की तुम्हाला लोक समजतात, माणसं समजतात, अनेक कंटेंट्स तयार होतात. मुख्य भाग जो असतो की त्यांची समाजाची परिस्थिती समजते. परत मी बेसिकली येतो की ना, जग सारखंच आहे, सगळीकडे फक्त त्याची मेंटॅलिटी काय आहे, तो स्वतःला काय समजतो. तो कमी समजत असेल तर त्याला सगळे मोठे वाटणार, तो सगळ्यांना एकसारखं वाटत असेल तर त्याला सगळे सारखे वाटणार. सर, हे जे अनुवादित पुस्तकं खास करून तुम्ही खूप सारे केलेत, त्यात तुम्हाला आवडलेलं, सगळ्यात जास्त आवडलेलं कुठलं? असं सांगणं डिफिकल्ट आहे, इट्स व्हेरी डिफिकल्ट. प्रत्येक पुस्तकाचा लेखकाचा एक बाज असतो. त्याचं उत्तर असं ना की तुम्ही कुठल्या परिस्थितीत आहात, म्हणजे तुमच्या मनात त्यावेळेला काय चाललंय, तुमच्या आजूबाजूला काय चाललंय, तुमची रिक्वायरमेंट काय. आता एखादा मुलगा 15-16 वर्षाचा आहे, त्याला कॉन्फिडन्स पाहिजे, त्याला पब्लिक स्पीकिंग पाहिजे, वक्तृत्व पाहिजे, तर त्याला ती पुस्तकं आवडतात. एखादा 30-40ला माणूस आहे की त्याला थोडंसं मनन पाहिजे किंवा माइंड सायन्सवर पाहिजे, त्याला लाईफस्टाईलवर काय पाहिजे, त्याला ती पुस्तकं आवडतात. तर तुम्ही कुठल्या एज ग्रुपमध्ये आहात किंवा तुमच्या आयुष्यात काय घडतंय यावर त्यावेळी ते विषय आवडतात. काही ना कथा कादंबऱ्या पण आवडतात, कारण आता मला करमणूक पाहिजे, मला काहीतरी शांतता पाहिजे, चांगली कथा, काहीतरी थ्रिलर असंही आवडतं. तर हे त्या परिस्थितीवर अवलंबून आहे. तुम्हाला हे कळलं पाहिजे की आजची माझी गरज काय, मी काय वाचायला पाहिजे. बरोबर. एक पुस्तक सांगणं अवघड आहे, परंतु मी असं म्हणेन की प्रत्येक पुस्तकाचा वेगळा बाज आहे. मी अशी पुस्तकं वाचतो जी चांगली लोकांना आवडत नाहीत. बरोबर. काय लिहू नये ते कळतं. आपल्या व्यवसायाचा भाग म्हणून म्हणा किंवा तुम्हाला ते वाचून तुम्हाला ते जे लोकांना आवडणार नाही ते तुम्हाला समजून घ्या. त्याला सिनेमा फ्लॉप का होतो हे पण बघावं लागतं. फ्लॉप का होतो लाईक दॅट. प्रत्येकाची एक स्वतःची शैली आहे. सर, आपल्या अनेक लोकांना असं एक कुतूहल राहतं की पुस्तक लिहिणं, पब्लिश होणं, ते लोकांपर्यंत जाणं, की नेमकी प्रोसेस काय असते, कसं कसं असते याच्यामध्ये. म्हणजे मलाही ते अजून पूर्णपणे उमगलेलं नाहीये की याच्यामध्ये नेमकं काय, कुठले घटक असतात, ती सायकल कशी असते पूर्ण. पुस्तक प्रकाशित होणं फार सोपं आहे. त्याला टेक्निकल ISBN नंबर असतो. तुम्ही नॉर्मली आपण जी प्रोसेस करतो, सॉफ्ट कॉपी तयार होते, त्याचा लेआउट लागतो. मुख्य त्यातला भाग जो असतो की पुस्तक लोकांपर्यंत पोहोचवणं. तयारीची बद्दलची लेखाचा मी पुस्तक लिहितो. लिहिताना मला माहिती आहे की पुस्तक लिहून झाल्यानंतर ते टाईप होणार आहे, त्याचं लेआउट लागणार आहे, त्याला तसं कव्हर बनलं पाहिजे, ते कव्हर थोडं आकर्षित पाहिजे, त्या कव्हरवर त्या पूर्ण पुस्तकाचं सार आलं पाहिजे किंवा त्या पुस्तकात काय आहे ते कळलं पाहिजे. आणि त्या गर्दीत, पुस्तकांच्या गर्दीत तुम्हाला तुमचं पुस्तक उठून दिसलं पाहिजे. बरोबर आहे, ही त्याची रिक्वायरमेंट आहे. आणि मग ते पुस्तक प्रिंट झाल्यावर ते पुस्तक लोकांपर्यंत का पोहोचेल. जी अनेक पुस्तकं चांगली असून लोकांपर्यंत का पोहोचत नाहीत किंवा लोकांना कळत का नाहीत, कारण त्याचा
तेवढं प्रमोशन तेवढं मार्केटिंग होत नाही, ढोल वाजवला जात नाही. बरोबर. आणि काही पुस्तकं अजिबात फारशी चांगली नसतात पण ते ढोल फार वाजतं. बरोबर. आणि ढोल वाजतं त्याच्यामध्ये लोक जातात, आवाज होतो. आणि जाहिरातीचे प्रकार आहेत खूपशे. म्हणजे जाहिरात पेपरमध्ये जाहिरात देणं किंवा अशी ही जाहिरात नाहीये. तर अनेक ठिकाणी तुम्ही त्या विशिष्ट पद्धतीने जातात. बरोबर आहे. पण सगळ्यात शेवटी उरतं ती क्वालिटी, कंटेंट्स. बरोबर. जर ते सर क्वालिटी नसेल तुम्ही किती ढोल वाजवा नाही जाणार. तर तुमच्याशी आता चर्चा करताना बोलताना माझे आजोबा मला आठवले. माझे आजोबा काय म्हणायचे की तू समजा शेण उचलायचं काम केलं तर तुझ्या हाताला शेणाचा वास येईल, आणि तू फुलं उचलायचं काम केलं तर तुझ्या हाताला फुलाचा वास येईल. तुम्ही आयुष्यात पुस्तकाचं काम केलं, जगभरातलं जे काही नॉलेज आहे, चांगले पुस्तकं आहेत ते आपल्या मराठीतल्या लोकांना उपलब्ध करून दिलेत. ट्रेनिंगच्या माध्यमातून असेल, पुस्तकांच्या माध्यमातून असेल, अनुवादाच्या माध्यमातून असेल, खूप साऱ्या गोष्टीतून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी लोकांना म्हणजे मी असं विचारीन तुम्हाला की ह्या सगळ्यांचा जेव्हा तुम्ही इतर व्यवसायासोबत तुलनात्मक विचार करता तेव्हा तुम्हाला काय प्लस पॉईंट वाटतो? असं मी जर फॅक्टरी चालवली असती पैसे भरपूर याच्यापेक्षा काही पट, काही शेकडो पट जास्त पैसे मिळाले असते. कारण फॅक्टरी होती ती, मशीन्स, मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे मी मशीन्सला बनवायचो. पण आज जे समाधान आहे आणि त्यात निर्मिती होते, अशी निर्मितीचा आनंद वेगळा आहे. पुस्तकं बनतात कशी आणि मग तुम्हाला आनंद कसे देतात. मला आठवतं आहे की मी वॉलचंद कॉलेजला होतो शिकवायला, तिथे ट्रेनिंग द्यायला गेलो होतो आणि विषय होता हाऊ टू फेस इंटरव्ह्यू. लास्ट इयर इंजिनिअरिंगची मुलं, 1 डे इंटरव्ह्यू होता. ब्रेक झाला, फर्स्ट ब्रेक झाला, 1.5 तासानंतर ब्रेक झाला. एक मुलगा आला, म्हणला सर जरा मला ना भीती वाटते हो, काय करू? बरं, सगळ्यांसमोर विचार हा प्रश्न. मी उत्तर नाही सगळ्यांसमोर कसं विचारू मी? नाही. आता इंजिनिअरिंग लास्ट इयरचा मुलगा मला म्हणतोय की मला भीती वाटते. बरं, सगळ्यांसमोर हा प्रश्न विचार, आपण बोलूया. त्याने काय प्रश्न विचारला नाही. मीच म्हणलं अरे कोण होता मगाचा, तुझा काय प्रश्न सांग. मग तो कसं तरी म्हणला सर भीती वाटते, काय करूया. लगेच एक मुलगी उभी राहिली. तुम्ही सर कॉन्फिडन्स म्हणजे काय? अच्छा. आणि मी इंटरव्ह्यू देताना कॉन्फिडंटली कसं बोलू किंवा मी कुठे जाताना मला इन्फिरियर वाटू नये म्हणून मी काय करू. एका मुलीचा प्रश्न होता जे लास्ट इयरची, आता ते इंडस्ट्रीमध्ये जाणार आहे. आता इथं थोडं ट्रिगर मिळतो. एक मुलगा जो इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला आहे, जो आता आपल्या करिअरला सुरुवात करणार आहे, त्याला कॉन्फिडन्स पाहिजे. मग पॉवर ऑफ कॉन्फिडन्स पुस्तकाचा जन्म झाला. म्हटलं अरे पुस्तक लिहूया आपण. तिथे मी बोललो. मग त्या माझ्या फर्स्ट चॅप्टरमध्ये उदाहरण आहे, त्या कॉलेजच्या नावाचं उदाहरण आहे की मग त्याला उत्तर काय दिलं. मग कॉन्फिडन्स कुठे मिळतो, दुकानात मिळतो का, कुठे विकत मिळतो का. कॉन्फिडन्स ऍक्च्युअली आपल्या विचारांनी तयार होतो. म्हणजे आपल्या विचारांनी कॉन्फिडन्स तयार करतो आपण आणि विचारांनीच घालवतो. बरोबर. जर तुम्हाला तुमच्या विचारांना नियंत्रित करता आलं तर कुठल्याही ठिकाणी तुम्ही हवं तेव्हा तुमच्यात आत्मविश्वास जागृत करू शकता, का दुसऱ्यात पण करू शकता. हे साधं सोपं आहे. मग ते ट्रिक्स काय, टेक्निक्स काय सिस्टीम्स आहेत, कुठे इन्फिरियर वाटतं, कुठं सुपेरियर वाटतं, तिथं पुस्तकाचा जन्म झाला. ती निर्मिती आहे ना, ती निर्मिती फार सुखावून जाते. मी एखादी मशीन बनवली तर ती मशीन 4 लोकांना कळेल, 20 लोकांना कळेल, त्यांनी प्रॉडक्ट बनवून काही लोकांना फरक पडेल. पुस्तक लोकांचं आयुष्य बदलतं. अगदी. मग हा जो आनंद आहे हा तुम्हाला बाकी व्यवसायात येणार नाही. बरोबर. आणि शेवटी आपण काय खातो, घरात भाजीपोळीच खातात. कुणाची भाजीपोळी अमेरिकेत येते का, सगळ्यांना 3.5 फुटच जागा लागते. कुणाचं दूध अमेरिकेत येतं का, आपल्या गाई पैसे दूध लागतं. काय चहा तोच लागतो, पाणी तेच लागतं. म्हणजे काय शेवटी एका लेवल नंतर सगळं सारखंच आहे. सगळ्यांच्या गाडीला कारला 4च चाकं असतात. हे माझे विचार आहेत. अगदी 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 बरोबर आहे ना. तुम्हाला आनंद कशात आहे? निर्मितीचा आनंद. हे वेगळं आहे सर. म्हणजे म्हणतो ना आपण की लोक म्हणतायत की पुस्तकाचे दिवस नाही, पुस्तकं वाचत नाही, पुस्तकाची दुकानं चालत नाही, लायब्ररीज बंद पडतायत. अशा काळामध्ये तुम्ही त्याला वेगळं आयाम प्राप्त करून दिलात. तुम्ही हे एवढ्या कॉन्फिडेंटली करत आहात, सांगत आहात नाही, तुम्ही करत आहात. सांगणे हा तर छोटासा पार्ट आहे त्याचा. तुम्ही हे सगळं करत आहात आणि हे स्वतःहून प्रूव्ह करून दाखवत आहात की जगाचं वाचनाचं, वाचकांचं, पुस्तकांचं मार्केट काही पटीनं वाढत आहे दरवर्षी. आणि त्या पद्धतीने तुम्ही ते म्हणजे स्वतःच्या ह्याच्यातून दाखवत आहात. हे खरंच ग्रेट आहे. खूप दिशा दाखवणार आहे, अनेक लोकांना दिशा दाखवणार आहे. शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की हे सगळं आहे, आता तुमची पुढची दिशा काय असणार आहे?
प्रकाशक म्हणून तर आपल्यासमोर खूप प्रोजेक्ट्स आहेत. आपण आता मराठीत करतोय, हिंदीत करतोय, इंग्रजीत करतोय. आपण बंगालीमध्ये पुस्तक केली आहेत, आसामीमध्ये पुस्तक झालं आहे, पंजाबीमध्ये झालं आहे, गुजराती आहेत, मल्याळम आहे, कन्नड आहे, तमिळमध्ये आता आपण चेतन भगतचं तमिळ आणि बंगाली पुस्तक केलं. हे भाषेत वाढणं किंवा पुस्तकाची क्वांटिटी हा एक पार्ट आहे. चांगली पुस्तकं आणणं की जी गरज आहे हा दुसरा भाग आहे. लेखक म्हणून मला नेहमी असं वाटतं की अजून खूप विषय ते हाताळले पाहिजेत. आता आपण फक्त काही मानसी भागावर पुस्तक केलीत, जसं की मनाशक्ती कशी वापराल, मनाची कल्पनाशक्ती कशी वापराल, लिडरशिप, कॉन्फिडन्सवर पुस्तक आहेत, पेरेंटिंग पुस्तक आहेत, इमोशनल हायजॅक तुम्ही नाव घेतलं. इमोशनल हायजॅकचा विषय कसा आहे की हा अतिशय कॉमन विषय आहे ना. विमान केव्हा तरी एकदा हायजॅक होतं, माणूस म्हणा कायम हायजॅक होत असतं. रस्त्यात कुणी काय बोललं, काय चुकलं, गेला तो गायब झाला, टेन्शन आलं, हायजॅक झाला. मग तुम्ही जेव्हा हायजॅक होता ना त्यावेळेला तुम्ही परफॉर्मन्स चांगला करू शकत नाही. मग याच्यावर कसा विजय मिळवायचा, सेल्फ टॉक म्हणजे काय, असे अनेक विषय पुढे अजून समोर दिसतात. या विषयानं खरं तर हे विषय आहेत ना आपल्याकडे शाळेत शिकवायला पाहिजे. शाळेत शिकवले जात नाही, ते अभ्यासक्रमात नाही. मग काय करावं तर आपल्या प्रकाशना थ्रू किंवा माझ्यातर्फे किंवा अजून कोणातर्फे कोणी लेखक असेल तर ती पुस्तकं आणून लोकांपर्यंत पोहोचवणं. मग त्याची गरज अशी आहे ना की पुस्तक म्हणजे जड काहीतरी, पुस्तक म्हणजे वाचायला कठीण काहीतरी, तर असं असू नये. पुस्तक ही आनंद देणारी गोष्ट पाहिजे, त्यांना हॅपीनेस आला पाहिजे, असं हातातून सोडवलं नाही पाहिजे पुस्तक. आता एक माझं प्रतिसाद म्हणून पुस्तक आहे, त्याला काय अवॉर्ड वगैरे बरेच मिळाले ते जाऊ देत, पण त्या पुस्तकाची विशेषता अशी आहे ना की ते वाचायला सुरुवात केली. मी कुणी म्हणलं की कुठलं पुस्तक वाचू, म्हणून ते वाच, प्रतिसाद वाच, आणि पहिली 30-40 पानं वाच, बाकी नंतर मग ठरव. तर तो फीडबॅक देतो की मी सगळं पुस्तक संपवलंच. ते घडणं, तशी पुस्तकं बनवणं की ज्याला वाचण्याची आवड नाही आहे त्याला ती गोडी लागावी. म्हणजे गोडी लागली की मग कठीण पुस्तकं असतील, कठीण विषय असतील, तो वाचतो मग ती. बरं, मुख्य उद्दिष्ट हे आहे की चांगली पुस्तकं आणणं, चांगले विषय हाताळणं, वेगळ्या भाषेत जाणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं पुस्तकातून आनंद मिळतो, ज्ञान मिळतं, आनंद मिळतो, समाधान मिळतं, लर्निंग होतं, हे लोकांना सहजतेने कळावं. हे खूप मोठं काम आहे ॲक्च्युली. म्हणजे विषय एवढे आहेत की आपण जेवढा वेळ घेतला तेवढा कमीच जाणार आहे, प्रश्नच नाही. परंतु जे समाज मान्य आहे किंवा जे आता लोकांना वरवर वाटतं आहे त्याला छेद देऊन खरं काय आहे ते कृतीतून सांगण्याचा हा जो तुमचा प्रवास आहे तो नक्कीच आपल्या सगळ्या प्रेक्षकांना, आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना, मित्रांना, प्रेक्षकांना. सर तुम्हाला थांबवतो मी. एक विषय तुम्ही सांगितला तो मला सांगायचा होता की आज तुमचा मोठा ग्रुप आहे, तर आपल्याकडे एक इश्यू काय माहिती का की लेखकांची कमी आहे आणि चांगले लेखक तयार होत नाही. अनेकांना वाटतं लिखाण म्हणजे फार काही अवघड, माझं पुस्तक कोण प्रकाशित करणार, की मी कसं लिहू. खरं तर असं नाही आहे. मी कायम सांगतो जर ज्याला लिहायचं आहे, चांगली पुस्तकं लिहायची, मी सुद्धा आमच्या प्रकाशनातर्फे एक आपण असं बोलू की असा एक पार्ट ओपन केला आहे ज्या चांगल्या नवीन लेखकांनी यावं, त्यांनी लिहावं, त्यांची पुस्तकं काढावीत. अनेकांना सुस्त खूप, अनेकांना हे माहीत नाही आहे की लेखन हा एक चांगलं करिअरचा भाग आहे, हे अनेकांना क्लिक होत नाही. किंवा आज असे अनेक लेखक आहेत की ज्यांनी जगात आपलं नाव कमवलंय. असे अनेक लेखक आहेत की जे भरपूर श्रीमंत झालेत, पैसे कमवलेत. ठीक आहे, पैसे कमवणं बाजूला सोडा, पण तुम्हाला चांगलं नाव मिळतं. तुम्ही सुरुवात कुणी केली तर माझ्याकडून मी नेहमी ओपन राहतो की कुणी पुस्तक घेऊन आली, मला त्यांनी फेसबुकवर संपर्क केला किंवा मला इन्स्टावर संपर्क केला किंवा कुठे संपर्क केला की मला माझी पुस्तक काढायची आहेत, तर आपल्याकडे आपलं व्यासपीठ आपण देतो. त्यात आपण हा कमर्शियल पार्ट बघत नाही, चांगल्या लोकांनी पुढे यावं म्हणून. आपण त्याला एक लिमिट आहे, पण नक्की करू. आणि तुमच्या माध्यमातून हे सांगायला आवडेल की जी मुलं UPSC MPSC किंवा राज्य स्पर्धांची तयारी करतात तर फक्त कलेक्टर व्हा, फक्त काय अधिकारी व्हा हे उद्दिष्ट ठेवू नका. एक लेखक बनणं, माझ्या ज्ञानाचा जगावर परिणाम करणं, असं जर लिखाण करायला सुरुवात केली तर मला वाटतं हा आजचा पॉडकास्ट हा खरंच उपयोगी ठरेल असं मला वाटतं. सर प्लीज. आय एम सॉरी. म्हणजे खूप छान. आपल्या 3S पॉडकास्टच्या माध्यमातून हा जो संवाद साधला, तर मला अनेक लोक विचारतात की 3S हे नाव तुम्ही का ठेवलं, किंवा आम्ही मुद्दाम ते असं हे नाही केलंय, पण आता आपले हे जे काही थोड्या वेळाची चर्चा आहे ना याच्यातून मला आढळलं 3S मध्ये मला जे अपेक्षित होतं की पहिला जो यस आहे तो आहे सेल्फ कनेक्ट, स्वतःशी कनेक्ट होणं. दुसरा जो यस आहे तो आहे सेल्फ इक्विलिब्रियम म्हणजे समतोल साधणं. आणि शेवटचा जो यस आहे तो आहे
स्वतःचं सक्सेस स्वतः डिफाईन करता येणं. ग्रेट. आणि ह्या तीनही यशचा जो काही परिणाम आहे तो तुमच्या कामात, तुमच्या व्यक्तिमत्वात मला आज दिसतोय. हो, धन्यवाद. मला खूपच आनंद वाटतोय की आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपण हे सगळं पोहोचवू शकतो आहे. मित्रांनो, हे जे सेल्फ कनेक्ट होणं आहे, आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःचा इक्विलिब्रियम साधणं आहे, समतोल जुळवणं आहे आणि त्यातून स्वतःचं यश स्वतः डिफाईन करून ते मिळवणं, जगाच्या तुलनेत नाही तर स्वतःच्या आपल्या परिभाषेमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी आज मनोज अंबिके सरांच्या रूपानं, त्यांच्या कामानं आपल्याला समजला. तुम्हाला हा पॉडकास्ट जो आहे, ही ज्या गप्पा आहे, चर्चा आहे, त्या कशा वाटल्या त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं असेल आपल्या चॅनलला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण सरांसारखे असे अनेक लोकांना आपल्याला पोहोचवण्यासाठी त्याची निश्चितपणे मदत होणार आहे. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.